एज्युकेशन प्रोव्हाइड होत होतं ना, काही नाही हे असाच सिलसिला चालू होता 2 महिने. समजे काहीच नाही, पण आम्ही हव्यातच करोडपती होतो. हवा विकल्यासारखं नाही का, करोडपतीच बनल्यासारखं वाटे. काहीच समजे नाही. मग प्रॉपर लोकांकडून आम्ही मार्गदर्शन घेतलं की काय करू शकतो. त्याच्यानंतर शिकल्यानंतरही लोकांना सांगायला गेलो तरी आम्हाला अपयश द्यायचे. लोक म्हणायचे का हे सर आम्ही मैत्री केली म्हणे, आम्ही म्हणे संचिती केली, हे केली, मनी सर्क्युलेशनचे दुनियाभराचे नाव सांग. याच्या अगोदर आम्ही MBA केली म्हणे, RCM केली, IMC केली म्हणे. लोकांनी इथून 15 वर्ष अगोदरच नेटवर्किंग करून सोडून दिली होती आणि आम्हाला माहितच नाही. आम्ही जेव्हा लहान बच्चे होतो ना, तेव्हा लोकांनी करून सोडून दिली होती नेटवर्किंग. म्हटलं आम्ही तर आता आलो. वेस्टीजचा आमच्या एरियामध्ये पूर्ण क्रेज होता, हे आम्हाला काहीच माहित नाही का अशा पद्धतीने करणार म्हणून. लोक दुनियाभराची निगेटिव्ह भेटले आम्हाला, दुनियाभराची निगेटिव्ह. बहुत जास्त त्रास दिला लोकांनी. आम्हाला वाटलं का प्रत्येक व्यक्ती म्हणते ना अपयश तुम्हाला सांगतो आज अपयश काय असतं. त्याच्यानंतर मग कोणी तयार झालं नाही. माझ्या शेतात निंदाली येणाऱ्या बाया त्यांना पकडणं चालू केलं. माझे स्टुडंट लोक त्याला धमकवून बिझनेस मध्ये आणलं. त्याला म्हणलं तुमचं जीवन बदलवतो ते कर, नाही तर तुला नापीतीचं 7.5 लाख रुपये ठेका आहे. ओके, माझे वडीलही सर्व्हिसला होते, मी सर्व्हिसला होतो. काही टेन्शन नव्हतं आमच्या घरी, सर्व ओके होतं आमचं. ह्या सर्व टेन्शन घेऊन माझ्याकडे एकही कारण नव्हतं का मला हा बिझनेस करण्यासाठी. कारण की मी होतो बॅचलर. मी जर लग्नाला उतरलो तरी मला आजही नोकरीवाली बायको भेटते. म्हणजे जेव्हा नोकरीवर होतो तेव्हा जर मी उतरलो असतो नोकरीवाली बायको भेटलीच असती, आजही भेटली असती. त्याच्यात काही विषय नाही. सर्व गोष्टी व्यवस्थित. माझ्याकडे एकही टक्का मायलास्टाईल करण्याचं कारण नव्हतं. तरी पण मायलास्टाईल का बरं केलं माहितीये का? ज्या गोष्टी ह्या क्षेत्रातून आहे, ज्या गोष्टी इथून होत्या ह्या कुठल्या क्षेत्रातून होत नाही. कारण की प्रत्येकाने ट्रोल केलं, प्रत्येकाने बोलून दाखवलं काहीच नाही होणार म्हणून. प्रत्येक व्यक्तीला उत्तर द्यायचं होतं. तर मी सांगून उत्तर देणार नाही की माझी कंपनी चांगली आहे. प्रत्येकाने म्हटलं की अशा कंपन्या भरपूर गेल्या. मी प्रत्येकाने पिसाटलेला वाघ कसा निघते तशासारखं. कारण की प्रत्येक व्यक्तीनं गोटे मारले, प्रत्येक व्यक्तीनं पागल म्हटलं, प्रत्येक व्यक्तीनं नाव ठेवलं. आता ह्या 20 लोकांसाठी करावं लागणार म्हटलं. मी माझ्या बिझनेस मध्ये माझ्या बहिणीला आणलं होतं, माझ्या रिलेटिव्हला आणलं होतं, माझ्या मित्रांना आणलं होतं, जे माझी बहुत रिस्पेक्ट करायच्या सर्वांना आणलं होतं. प्रत्येकाने सोडून दिलं. RTC बनलो. RTC बनल्यानंतर माझ्याकडे एकही लोक नव्हते.